आई म्हणजे अशा छोट्या छोट्या ड्रामाला हँडल करणं. आज गुड फ्रायडेची सगळ्यांना सुट्टीच होती. म्हटलं चला आज सगळ्यांसाठी काहीतरी वेगळा नाश्ता बनवूया, म्हणून मी आज मुगाचे अप्पे बनवले. नाश्ता झाल्यावर मी माझ्या घरातल्या कामाला लागले आणि यांचं इकडे रिपेअरिंगचं काम सुरू होतं. इकडे तनयचा खेळ. तनय झाडावर चढायला शिकल्यापासून रोजच आता त्याला झाडावर चढायला मज्जा यायला लागली. आणि इकडे हर्षूचा हट्ट सुरू झाला. तनयने त्याच्या शाळेसाठी वाघाचा मुकुट बनवला होता आणि तो मुकुट हर्षला पाहिजे होता, पण तनय काय द्यायला तयार नव्हता. रुसणं झाल्यावर शेवटी कागद माझ्याकडे घेऊन आला आणि मला म्हणतो की मम्मा माझ्या तोंडाचं माप घेऊन मला पण असंच मुकुट बनवून दे. हर्षसाठी वाघ तर बनवून तयार झाला, पण घरात काळा आणि पिवळा रंगच नव्हता. परत हर्षाचा ड्रामा सुरू झाला. हर्षाचं लक्ष दुसरीकडे जावं म्हणून यांनी तनेच्या शाळेतून दिलेला एक प्रोजेक्ट होता, घड्याळ बनवणे. यांनी तोच बनवायला घेतला. प्रोजेक्ट जरी मुलांचा असला तरी कामाला मात्र पालकांनाच लागावं लागतं. असो, पण या प्रोजेक्टमुळे हर्ष वाघाचं मुकुट विसरला. हसणं रडणं तर चालूच असतं, पण या क्षणासाठी तर आई पण जगतो ना.